पहिल्यांदा ज्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त म्हणजे महिला आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, कार्यक्रमाला पण उशीर झाला आहे. प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज स्ट्रीट गार्डन या उद्घाटनाच्या प्रसंगी इथं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आज ज्यांनी या स्ट्रीट गार्डनसाठी अहोरात्र मेहनत घेऊन या ठिकाणी गार्डन उभा करण्याचा मध्ये मोलाचा वाटा ज्यांचा आहे ते तानाजीराव जाधव साहेबांचं प्रथम या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. कारण आज बघायला गेला तर या रस्त्याची एक शोभा वाढवण्याचं आणि या भागाची एक शोभा वाढवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कारण तानाजीरावांचं काम बघत असता, कारण मी आहे ग्रामीणमधला, मी कायम या रस्त्यानं कधीही जात असलो तरी तानाजीराव या गार्डनसाठी म्हणजे काही पण असू दे, इथली दगड विटा उचलण्यापासूनचं काम करत असताना मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, म्हणजे राजकारण सोडून अशी क्वचितच लोक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक भागामध्ये. बाबा आज तुम्ही बघा, प्रत्येकाला कोणाला 10 मिनिटं 15 मिनिटं 1 तासभर जरी वेळ द्यायचा म्हटलं तर आपल्याला कधी होत नाही. कुठल्या कार्यक्रमाला जाऊन त्यासोबत थांबायचं म्हटलं तर होत नाही. अशा ह्याच्यातून जर अहोरात्र जर तो माणूस झटत असेल तर खरोखरच आपल्यासाठी प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. आणि अशा माणसांच्याकडून अशा अनेक कार्य आपल्या त्यांच्या भागासाठी होत राहू देत. आम्ही कायमच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देत आलेलो आहे. तानाजीरावांना इथून पुढच्या पण कार्यामध्ये आमची कायम त्यांच्या पाठीशी आमची साथ असणार आहे. आणि आज एक महापालिकेच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असं त्यांनी स्वच्छतागृह या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचं सुद्धा मी या ठिकाणी येऊन ते बघून पण गेलेलो आहे. कारण त्यावेळी मला ज्यावेळी पूर्ण झालं त्यावेळी स्वतः तानाजीरावांनी सांगितलं की तुम्ही एकदा या साहेब, एकदा फक्त बघून तर जावा की महापालिका. आज तुम्ही जर कोल्हापूरमध्ये शहरामध्ये सगळीकडे जिथं फिरला तर तुम्हाला जे असं लोकवर्गणी आणि लोकसहभागातून जे उभा केलेलं स्वच्छतागृह आहे, हे असं स्वच्छतागृह पूर्ण स्वच्छ असलेलं कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा माणूस वैयक्तिक आज त्यांचा काही हेतू नाही. तुम्ही बघा काय त्या माणसाचा हेतू आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचं काय हे आहे का, कुठला पगार आहे का, काय आहे त्यांना. पण एक स्वतःच्या घराच्या प्रमाणे असं या ठिकाणी या गार्डनला ते जपतात. तर खरोखरच आज चांगली गोष्ट तानाजीराव आहे. आणि तानाजीराव तुम्ही सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये अनेक असे विकास कामं तुमच्या प्रभागामध्ये घ्या. आज मेन रोडच फक्त धरू नका, आज भागात पण तुम्ही लक्ष घाला अशी तुम्हाला आमची विनंती आहे. आमचं कायमच तुम्हाला सहकार्य राहील. आता जसं रामोडे साहेबांनी सांगितलं की त्यांच्याविषयी बाबा आज तो माणूस अतिशय म्हणजे कष्टातून त्या ठिकाणी ते वर आलेले. त्यामुळं आज बाकीच्या गोष्टी कुठल्याही न काय बघता पूर्ण वेळ समाजासाठी आणि लोकांच्यासाठी आज ते देत असतात. कारण अनेक लोकांची कामं सुद्धा त्यांनी स्वतः जाऊन त्या ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेली मी बघितलेलं आहे. त्यामुळं तानाजीरावांच्या पाठीशी अशा अनेक लोकांचा आशीर्वाद सुद्धा आहे. आम्ही सुद्धा तानाजीराव तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. मगाशी जसं सांगितलं रामोडे साहेबांनी की बाबा आपल्या त्यांच्या घरच्यांची सुद्धा मदत, कारण ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो तो घरच्यांचा असतोय. ती घरच्यांची साथ सुद्धा त्यांना आज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये आम्ही तानाजीराव जाधवांच्या सोबत कायमच आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. त्यामुळं तानाजीराव इथून पुढे आमची कोणतीही मदत, कोणतेही कार्य तुम्हाला लागलं तर तुम्ही आम्हाला अवश्य बोलवा. आणि आज या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करून थांबतो. काय करू शकतो नगरसेवक नसताना हे उदाहरण आहे की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होऊ शकते. जर प्रत्येकाने सोशल ॲक्टिव्हिटीज खऱ्या अर्थानं समाजकार्य करायचं असेल आणि खरोखर त्याला छंद असेल कामाचा, कुठल्याही प्रतिनिधीला ज्याला प्रतिनिधी करायचंय पद नसताना एवढं करू शकतो. तर प्रत्येकानं हे जर ठरवलं की असं हेच उदाहरण प्रत्येक प्रभागामध्ये जर असं प्रत्येकाने ठरवलं तर आपल्या कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर राहील. कोल्हापूर शहर, कारण ह्या रोडनं जाताना हा आमचा रोजचा येता जाताना रोड आहे. मला वाटते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, संग्राम पाटील साहेबांना सुद्धा, की जाताना पूर्ण ते कचरा टाकलेला असायचा सारखा, दोन्ही बाजूला कचरा पडलेला असायचा. आणि आम्ही उगाच म्हणत होतो सुरुवातीला, तानाजीराव तुम्ही कशाला काय करायला, हे काय सगळं शक्य आहे का, होणार नाही. आम्ही त्यांना नाव ठेवत होतो, कारण हे होणारच नाही, तुम्ही कशाला करायला आहे. कारण तुम्ही आज कचरा उचलणार, उद्या कोणतरी टाकणार. तरी त्यांचे एक व्हिडिओ बघतो आम्ही, आम्हालाही वाईट वाटतं थोडंसं, कारण नागरिकांनी बी सहकार्य केलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे झाडं लावली आणि दुसऱ्या दिवशी झाडं काढून नेली. म्हणजे ह्या कोल्हापूरमध्ये जर प्रत्येक नागरिकांनी ठरवलं की तानाजीराव सारखं काम करायचं ठरवलं तर अतिशय
स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर होईल. सांगण्याचं तात्पर्य काय, मला दुर्भाग्य एकाच गोष्टीचं वाटतंय, मी का बोलावंसं का वाटतंय, स्मार्ट सिटीमध्ये अनेक शहरं आली आणि आपलं शहर आलं नाही. याचं दुर्भाग्य काय वाटतंय, कारण का शाहू महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही उपराजधानी आहे आपला पन्हाळा. 3.5 पीठापैकी एक पीठ आहे आई महालक्ष्मीचं. 4 दत्ताचे स्थान आहे, त्याच्यापैकी 2 स्थान आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. एक आपलं आझाद चौकात आणि एक वाडी. एवढं सगळं असताना कोल्हापूर शहराला आज आपण बघतोय एवढा ऐतिहासिक वारसा असताना जर असं प्रत्येकाने ठरवलं तर ही सिटी स्मार्ट सिटीमध्ये यायला पाहिजे. तिथे आले नाही. याचं कारण का, की इथं राजकारण जास्त चालते, गटातटाचं राजकारण चालते. आपल्याला ते राजकारण न करता, तानाजीराव जरी माझे मित्र असले, मला त्यांचा राग बी येतोय की एक वेळेस आणि चांगलाही वाटते. राग एवढ्यासाठी येतोय की ते चांगलं काम करतात आणि लोक त्यांना नावं ठेवतात. म्हणजे ठीक आहे, माणूस असतो, करत असताना चुकत असतो, समजावून सांगितलं पाहिजे प्रत्येकाने. तर तशा पद्धतीनं आज मी संग्राम पाटील साहेबांना सुद्धा एवढं सांगतो, आता तुम्ही आज ना उद्या तुम्ही आमच्यात आहे, आम्ही तुमच्यात असणारच आहे. त्यामुळे हातवाड आज उद्या, आजचं उद्या, उद्याचा हे होईल तो भाग वेगळा. खरं मला एवढंच वाटतंय की परत एकदा तानाजीरावना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच राहू. इलेक्शनमध्ये तुम्ही उभारलात, न काय करता तुम्हाला मतं चांगली मिळाली, सिंगल प्रभाग असता तर तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडून आला असता. मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा का देतो, कारण 5 वर्षाची इलेक्शन असते, येते जाते. पैशाचं राजकारण खूप झालं, पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही आहे. त्यामुळे पैसा देऊन जो निवडून येतो तो विकासाकडे अजिबात लक्ष देत नाही आणि जो पैसा वाटून देतो विकासाकडे लक्ष देतो. त्यामुळे ही इलेक्शन 6, 10, 11 वर्षांनी इलेक्शन झाली, पैशाची इलेक्शन झाली. लोकांना पॅनेल पद्धतीने इलेक्शन ही माहीत होती. आपण जर ह्यांना तानाजीरावना मतदान केलं तर ते आमचं बाद होईल असं बरेच जणांनी उठवलं. त्यामुळं पुढची 5 वर्ष आता बघता 2-3 महिने गेले, 5 वर्ष जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पुढच्या 5 वर्षासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही ह्या भागाचा नगरसेवक नसला तरी नगरसेवक असल्यासारखंच तुम्ही काम करताय. आणि काहीही मी ह्या ज्यांनी त्यांना सरळ हाताने मदत केली, मी त्यांचेही आभार मानतो आणि त्यांचेही परत एकदा अभिनंदन करतो की त्यांनी तानाजीरावांना चांगल्या पद्धतीने मदत केली एवढ्या सगळ्या कार्याला. आणि मी तानाजीरावांच्या बरोबर त्या वहिनींचे मी अभिनंदन करतो की तुम्ही त्यांना चांगली साथ देताय. दुसरं कोण असतं म्हणलं असं तिथंच राहावा, आता तिकडेच राहावा, इकडे येऊ नका. कारण एवढं सतत तुम्ही आता वाहून घेतलेलं असते, कधी बी इकडे येता जाता बघितलं तरी पाणी मारत बसलेलं असते तिथं. म्हणजे कारण का, ते घराचं दार कधी लोटण्यानंतर हे येऊन इथं करत असतात. म्हणजे एवढं चांगलं काम करणारा व्यक्ती, तर मी त्यांच्याही वहिनींचे मी अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलवलं या कार्यक्रमासाठी, मला 2 शब्द बोला दिले. मी परत एकदा तानाजीरावचे आभार मानतो. आणि प्रमुख पाहुणे आमचे बंडा लोंढे आहेत, तिथं आमचे प्रभू गायकवाड आहेत, त्याच पद्धतीने संग्राम पाटील नूतन जिल्हा परिषद सदस्य, त्यांचेही अतिशय चांगल्या पद्धतीने संग्राम पाटील साहेबांचं सुद्धा काम आहे. मी त्यांना परत एकदा विनंती करतो की तानाजीरावना आपण सगळ्यांनी मिळून परत असं सहकार्य आपण करू आणि कुठल्याही गोष्टीला तुम्हाला काय लागलं तर आम्ही आहोत. त्यामुळे ही काय काळजी करू नका. त्यामुळे पाचगाव आपल्यातच येणार आहे, आपण पाचगावमध्ये जाणार आहोत. त्यामुळे तो विषय हातवाडीचा काय आपला विषय नाही आहे, तो ते नेते ठरवतील. मी परत एकदा सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.